हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला ना जे आपण कोंबडी वडे करतो ना त्याचं पीठ आपण कसं दळून आणायचं किंवा काय आपण प्रमाण घ्यायचं ते मी तुम्हाला आज शेअर करते व्हिडिओमध्ये. बघा, मी हे 3 वाटी ना 2 दिवस हे तांदूळ मी धुतलेले आहेत आणि सुकवलेले आहेत पंख्याखाली फॅनवरती कपड्यावर टाकून सुकवलेत. हे बघा, हे मी कोलम राईस घेतला आहे, तुकडा नाही आहे, हा कोलम आहे, बासमती तुकडा वगैरे नाही आहे, कोलम राईस घेतला आहे. हा 3 वाटी मी कोलम राईस घेतला आहे. 3 वाटीसाठी म्हणजे एक पावणा किलोचा आसपास असेल. बघा, हे बघा, पावणा किलो कोलम राईस आहे हा. त्याच्याबरोबर मी ह्याच वाटीने मी 3 वाटी हे राईस घेतला आहे. मग त्याच वाटीचं मी तुम्हाला प्रमाण सांगते. ही एक वाटी मी चण्याची डाळ घेतली. हे बघा, चण्याची डाळ 1 वाटी आहे आणि अर्धा वाटी ना उडदाची डाळ आहे. उडदाची डाळ जास्त मी घालत नाही, जास्त घातलं ना मग ते जास्त फुगत नाहीत आणि खुसखुशीत होत नाहीत. हे बघा, अर्धा वाटी उडदाची डाळ आहे आणि त्याच्यासाठी हे घेतलं आहे, मेथीचे दाणे घेतलेत. 1 चमचा मेथी दाणा आहे आणि 1 चमचा सौंफ आहे. बघा, आणि हे राईस, हा तांदूळ आहे ना भाजायचा वगैरे नाही आहे, तुम्ही असाच दळून आणायचा आहे. ह्याच प्रमाणामध्ये घ्या आणि दळून आणा. खूप छान वडे होतात आणि खुसखुशीत पण होतात. आपण चिकन किंवा मटन बरोबर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता, किंवा मी काळ्या वाटाण्याच्या, स्पेशली आम्ही मटन बरोबर वगैरे नाही खात. मी असेच काकडीचं असं आपण पाणी करतो ना, काकडी आणि गुळाचं पाणी करते मी आणि त्याच्यामध्ये हे पीठ असं टाकून थोडी हलकीशी असं वाफ घेतल्यासारखं करून मी हे पीठ मळते. खूप छान होतात, एकदम भारी असे फुलतात पण. किंवा आपण मटन बरोबर चिकन बरोबर पण खाऊ शकतो, पण मोस्टली ते खूप हेवी जातं म्हणून मी चिकन मटन वगैरे बरोबर ते ट्राय नाही करत. पण बरीच लोकांना आवड असते, कोंबडी वड्यांचं क्रेज असतं, मग ते खातात. बरीच लोकं खातात, ज्यांना म्हणजे ते डायजेस्ट होतं ते खातात. मी ते मोस्ट ऑफ द असेच आम्ही खातो, कारण की थोडंसं गुळाचं पाणी केल्यानंतर ते थोडेसे गोडसर होतात आणि खूप अप्रतिम चव लागते. ट्राय करा, करून बघा. तुम्हाला ह्या प्रमाणामध्ये, ह्या मेजरमेंटमध्ये खूप छान होतात. आणि मी ह्याच्यामध्ये काय म्हणजे लोक पोहे घालतात, शाबू तांदूळ घालतात, थोडं अर्धा वाटी किंवा त्यांचे जे काय प्रमाण असते त्याच्यामध्ये, पण मी नाही घालत. मी असंच आणते, खूप छान पीठ होतं. तुम्ही ह्या प्रमाणामध्ये मेजरमेंट घ्या आणि ह्याच प्रमाणामध्ये ट्राय करा. बघा, खूप छान वडे होतील. गटारी येतेच आहे सध्या, त्याची तयारी आहे ही. थँक्यू फ्रेंड्स.